सर आमी पळयला हालीं खुबशे जाण काँग्रेस पार्टी जॉयन जावपाक स्टार्ट जाल्ले आसा. खुबशे पार्ट्यो फोडपाक लागलेले आसा. सो काँग्रेस एज अ अलायन्स म्हणून कितें स्ट्रॅटेजी आसतली? आमची काल पॉलिटिकल अफेअर्स कमिटीची जी मिटींग जाल्ली त्या मिटिंगेक आमी ऑलरेडी ठरयल्लें आसा की गोंयांत ज्यो ज्यो पक्ष आसात जांकां बीजेपीक हरोवपाक जाय जेन्युइनली तांकां सगळ्यांक एकठांय हाडपाचें काम काँग्रेस पक्ष लोकांचो आदेश आयकून लोकांचो आवाज आयकून ही लीड आमी घेतले आनी त्या संदर्भांत आमी ऑलरेडी काम सुरू केल्लें आसा. ऑलरेडी आमी गोवा फॉरवर्डाचे अध्यक्ष विजयबाब हांकांय बीन ऑलरेडी रिक्वेस्ट धाडलेलो आसा की आमी बसून आतां चर्चेज सुरू करपाक जाय म्हणून. तुमी विजय सर धाडले म्हणटा प्रपोजल, पूण फाटल्या दिसांनी पळयलें की विजय कितें स्टेटमेंट पार्टीचे अगेन्स्ट करता, म्हणजे काँग्रेस पार्टीच्या. सो त्यो सगळ्यो मोटीव जाल्यो सारक्यो ना तशें काय हें नाशिल्लें. आमी तो आनी आमचे अलायन्स ऑलरेडी 2022 जाल्ले ते अजुनूय चालू आसा. थंय कांयच ते फुटलेलें ना. तो अगेन्स्ट उलयता तो मदीं मदीं. ना ना म्हाका दिसता हेतूर उलयता अगेन्स्ट उलयला अशें म्हाका तरी कांय दिसलें ना. त्यांचे बर्थडे सुद्धा त्यांनी केल्ले की पयलीं ते अलायन्स करपाक रेडी आसा, म्हणजे मर्ज करपाक रेडी आसले, पूण तुमच्या काय कारणां खातीर तेंचे अलायन्स मर्ज करूंक ना. मागीर परत आमची उलोवणी परत सुरू जातली न्ही. उलोवणी जातकच अलायन्स वयर सकयल थोडे जाताच, नो प्रॉब्लम. दुसरी पार्टी गोवा फॉरवर्ड पूण आमी खालतीपण घेवन आमी सगळ्यां कडेन अप्रोच जातले, कारण गोंयच्या लोकांचो आमकां आदेश आसा. सगळे गोंयांक दिसता की सगळ्यांनी एक जावपाक जाय, बीजेपीक हरवपाक जाय. असो गो रेव्होल्युशनरी गोवन्सी तुमी अप्रोच घेतले? जे कोणाक जेन्युइनली दिसता की बीजेपी गौरवपाक जाय तांकां सगळ्यांक आमी अप्रोच करता. म्हाका खबर आसा मुख्यमंत्री आनी तेजी जे टीम आसा ते खूब प्रयत्न करता की एक सालसेत बेज सेक्युलर पार्टी करून तांकां आतां कितें जालां, जी रेव्होल्युशनरी गोवन पार्टीचे जी झगडी चालू आसा तितून तांकां कितलो फायदो जातलो, लुकसाण जातलें हेजेर तांकां मातसो दुबाव आसा. सो प्रत्येक इलेक्शना कडेन ते एक न्यू सेक्युलर पार्टीची बेसिकली सालसेत बेज पार्टी ते करपाचे प्रयत्न करता गेल्या 15-20 वर्सांक आनी इलेक्शनाक वयतात. ह्या पावटी त्यांनी प्रयत्न सुरू केल्ले आसात. आयकूं येता ते प्रमाणे मुख्यमंत्र्यान जवळ जवळ 100 कोटीची कितें बजेट दवरलें दिसता की आनी पार्टी फ्लोट करून काँग्रेसची सेक्युलर वोट्स डिवायड करप, ज्या कारणान तांकां इलेक्शन, कारण स्ट्रेट फायट जालें जाल्यार बीजेपी जिखपाक शकना हें तांकां पटलेलें आसा. सो म्हाज्या आयकलत्या कोतान इन्फॉर्मेशन कितली हें खबर ना की ते ऑलरेडी थोडे लिडरांक मुखार काडून सालसेत बेज एक पार्टी नवी करपाक आनी तेजे बजेटूच त्यांनी 100 कोटी दवरलेले आसा आनी तितूंत थोडे पयशे म्हणपाकूय कॉमेक्स केल्ले आसा तेणी. हांव कोणाचें नांव घेवपाक सोदना, पूण मुख्यमंत्र्यान आनी बीजेपीन ऑलरेडी तांचे षडयंत्र गोंयांत सुरू केल्लें आसा आनी प्रत्येक इलेक्शना कडेन ते एक अशी पार्टी हाडटात जी सालसेत बेज आसता आनी जी सेक्युलर पार्टी आसता, जितूंतल्यान काँग्रेस पक्षाक वोट्स डिवायड जातात. पूण ह्या पावटी लोक खूब शादूर आसा. असल्यो कितल्योय पार्ट्यो मुख्यमंत्र्यान केले, 100 करोड न्ही 200 करोड सुद्दां जर मोडले जाल्यार ह्या पावटी लोकांनी निर्णय ऑलरेडी घेतलेले आसा. आनी निर्णय फक्त सालसेतूच न्ही तर आख्ख्या गोंयभर लोकांनी घेतलेलो आसा. वी वेलकम दॅट स्टँड ऑफ आम आदमी पार्टी. पूण सेंटराक आप आनी काँग्रेस अलायन्सान ना, कितें तर फाटल्या फावटी तेणी स्टेटमेंट दिला आसा, तेजेर जो मेरेन चर्चा सुरू जायना त्या मेरेन तेजेर कांयच उलोवपाक सोदना. जशें तुमी म्हटलें की बीजेपी पार्टी हाडपाक स्टार्ट केल्ले आसा सेक्युलर वोट फोडपा खातीर, तशेंच आमी आतां शिवसेना सुद्दां करता. शिवसेना सुद्दां म्हणटा की ते इलेक्शन लडटले 30 कॉन्स्टिट्युन्सीन ते आपले कॅन्डिडेट घालतले. पूण शिवसेना महाराष्ट्रान अलायन्सान आसा बीजेपी वांगडा. सो ते सुद्दां हांगा फक्त तुमचे वोट फोडपा खातीर येता अशें तुमकां दिसता? हांव त्या पार्टीचेर कांयच कॉमेंट दिवपाक सोदना. Right now, Amit Patkar is a part of Congress party. I have not heard any such things as you are saying. हांवें तशें कांय आयकल्लें ना. तुम्ही एक काँग्रेस म्हणटा, तो एक काँग्रेस म्हणटा, ती दोन काँग्रेस आहे. ना काँग्रेस कशी दोन जावपाक शकता? काँग्रेस एकूच आसा न्ही. गिरीश बाबा तुम्ही म्हणता 100 करोड आणि बीजेपी नाही केले, हो तुमचो डाऊट कन्फर्म खबर आहे? तुमकां थोड्या दिसांनी दिसतलें, मुखार येतलें, तुमच्या मुखार सगळें येतलें आनी कळटलें हांवें आयज कितें सांगलां तें कशें जाता आनी कशें ना तें तुमकां कळटलें.
आणि कितले लिडर्स काँग्रेसीन खुबशे लोकांनी हें केल्लें आसा काँग्रेस पक्षान परत जॉईन जावपाची. जेन्ना आमी सगळे वर्किंग प्रेसिडेंट आनी CLP लिडर आनी इन्चार्ज बसतात तेन्ना नॉर्मली आमी नांवां स्क्रुटनायज करतात आनी देन वी गीव द ब्लॉक गो हेड. आमकां ब्लॉक कमिटी इज इम्पॉर्टंट फॉर अस. चर्चिल जाले म्हटल्यार तुमकां मेळ्ळो ताजेर जालो विचार ना, तोच सेंट्रल लिडरांक वचोन मेळ्ळेलो आसा. अजून आमकां कांय इंडिकेशन सेंट्रला कडल्यान त्या बद्दल आयिल्ली ना. सेंट्रलाला ग्रीन सिग्नल मेळ्ळा म्हणटकूच तेजे मागीर विचार विनय जातलो न्ही. प्रतिमा आतां ब्लॉकाक रिक्वेस्ट धाडलेलो आसा. काल हांवें नावेली ब्लॉका कडेन तेंकडे उलयल्लें आसा आनी आमचो वर्किंग प्रेसिडेंट एल्टन बाब दोनी कडेन आमचे वर्किंग प्रेसिडेंट कोणी जॉईन जाता आसतना आमी ब्लॉका कडेन उलयतले. आमी ब्लॉकाक सायडलायन करून कोणाकूच हें करपाचो. सो ब्लॉक आनी डिस्ट्रिक्ट आनी तेजे नंतर आमचे वर्किंग प्रेसिडेंट हे तिगूय डील करतात. तुम्ही पळयतात GNH. वाह, बेटे के आने की खुशी में आज तो किचन महक रहा है. ये लीजिए पंचामृत गुड़ से बनी हुई खीर का स्वाद लीजिए. इधर हाथ में क्या है? पंचामृत नमक. अभी तो आते ही बोलेगा ना कहाँ है मेरे पकोड़े. आ गया मेरा रिजवान. तुम्हारे पसंदीदा पूरी और छोले. और ये लो तुम्हारे पकोड़े. मेरी तरफ से बिरयानी. ये तुम्हारी फेवरेट खीर. स्वाद का कोई धर्म नहीं होता. पंचामृत, भारत की पहचान. घर घर में पंचामृत.